तर हे बघा, इथे आपण साठवणीसाठी चिंचेचे गोळे बनवलेले आहेत. हे बघा, अगदी 2-3 वर्ष हे चिंचेचे गोळे आरामात राहतात एकदम. नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वर्षभरासाठी साठवणीचे चिंचेचे गोळे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण ही चिंच घेतलेली आहे. बघा, ही आता आपल्याला सोलून घ्यायची आहे. आपल्याला 2-3 वर्ष टिकून ठेवायची आहे ही साठवणीसाठी. त्यासाठी आपल्याला ही व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवते. अशी ही चिंच फोडून घ्यायची आहे. पण फोडल्यानंतर काही चिंच किडलेली वगैरे असते, त्याला कीड लागलेली असते, तशी चिंच आपल्याला घ्यायची नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही चिंच व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची आहे. लगेच निघतात हे. अशा प्रकारे आपल्याला ही चिंच साफ करून घ्यायची. तर इथे आपण सर्व चिंच फोडून घेतलेली आहे. हे बघा, तिची सर्व टरफलं आहेत ती आपण काढून घेतलेली आहे. आता ही चिंच आहे ती थोडी ड्राय आहे. हे बघा, काही चिंच असते ती थोडी ओलसर असते. जर चिंच ओलसर असेल तर थोडा वेळ उन्हामध्ये ठेवायची आणि नंतर मग ती काटलून घ्यायची. पण ही जरा ड्रायच आहे, त्यासाठी ही मी आता काटलून घेणार आहे. म्हणजेच याच्यामधल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या. तर ही चिंच आपण आता मोरलीवर काटून घेणार आहोत. मोरली म्हणजेच विळी. तर विळी ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, त्याच्यामुळे आपण विळीवरच काटणार आहोत ती चिंच. आणि काटल्याला सोपीसुद्धा जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, चिंच घ्यायची आहे आणि पटापट इथल्या बिया अशा काढून घ्यायच्या. पटापट निघते चिंच. फक्त जर ओली असेल ना थोडी, तर थोडा वेळ ती उन्हामध्ये ठेवायची आणि ड्राय असेल तर ती लगेच काढून टाकायची. हे बघा, याच्यात हे डेका आहे तो काढून घ्यायचा. अशा प्रकारे चिंच आपल्याला काटल्याची आहे. बघा, एकदम सोपी आहे, पटापट होऊन जाते. अशा प्रकारे आता सर्व चिंच मी काटलून घेते. तर इथे आपण सर्व चिंच ही बघा काटलून घेतलेली आहे. त्याला सर्व बिया आपण जे चिंचोके असतात ते आपण काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला याचे गोळे बांधून घ्यायचे. आता आपण चिंचेचे गोळे बांधून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी हे जाडं मीठ घेतलेलं आहे, पण ते मीठ आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. तर मी थोडं वाटून घेतलेलं आहे. आता आपण चिंचेचे गोळे बांधून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला पहिलं असं इथे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. हे आपल्याला गोळे आहेत ते 3-4 वर्ष टिकवायचे. त्यासाठी ना मिठाचा वापर याच्यामध्ये जास्तीत जास्त करायचा. त्यानंतर तुम्हाला जितकी छोटे मोठे गोळे हवेत त्याप्रमाणे तुम्ही चिंच टाकून घ्यायचे. इथे आपल्याला त्याचे मी चिंच टाकून घेते. त्याच्यानंतर परत आपल्याला असं याच्यावर मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला असा गोळा बांधून घ्यायचा आहे. एकदम हे गोळे आहेत ना, एकदम घट्ट बांधायचे. दाबून दाबून घ्यायचे. मी इथे पाटा घेतला आहे. तुमच्याकडे जर पाटा नसेल तर तुम्ही नाही घेतलात तरी चालणार आहे. असे आपटून आपटून हे आपल्याला गोळे बांधून घ्यायचे आहेत, जेणेकरून मीठ आहे तो सर्व या गोळ्यांमध्ये व्यवस्थित असं जाईल. अशी घट्ट घ्यायची बांधून. इथे आता आपला एक गोळा इथे तयार झालेला आहे. दुसरा एक दाखवते तुम्हाला. थोडंसं मीठ घालायचं असं, पुन्हा अशी चिंच लावून घ्यायची. आपली चिंच कमी आहे त्याच्यामुळे आपले फक्त 3च गोळे होतील इथे. पुन्हा असं मीठ टाकून घ्यायचं. हा गोळा आपल्याला
बांधून घ्यायचं. जसे आपण पापड वगैरे साठवणीसाठी बनवून ठेवतो तसे चिंचसुद्धा अशीच साठवणीसाठी आम्ही बनवून ठेवतो. असं ठोकून घ्यायचं दोन्ही साईडून, असं दाबून दाबून घ्यायचे. एकदम घट्ट असे गोळे आपल्या इथे बनवून घ्यायचे. हा सुद्धा गोळा आपला झालेला आहे. हा गोळा सुद्धा मी आता बांधून घेते. पाट्यावर ना कसं ना एकदम मस्तपैकी असं आपट्याला वगैरे मिळतं, त्यासाठी पाटा नसेल तर एखादी गोणमध्ये वगैरे घेऊ किंवा पाट आपला घेतला तरी चालेल. ते आपले छान असे गोळे तयार झालेले. मस्त असे आपले इथे हे गोळे तयार झालेले आहेत. आता हे गोळे आहेत ना, हे 1 तास तरी उन्हामध्ये ठेवून द्यायचे आणि नंतर मग आपण हे एका बरणीमध्ये, चिनी मातीची बरणी असेल तर त्याच्यामध्ये, ती नसेल तर आपल्या साध्या बरणीमध्ये सुद्धा तुम्ही असे गोळे भरून ठेवायचे आहेत. म्हणजे मस्त असे वर्ष 2-3 वर्षे आरामात राहतात. हे आपण यावर्षीचे गोळे आहेत, हे आत्ता आपण बनवलेले. आता आम्ही काय करतो, साठवणीसाठी बनवून ठेवतो. हे बघा, तर हा गोळा आहे गेल्या वर्षीचा. ही चिंच आहे ना 1-2 वर्षांनी अशी मस्त काळी काळी होते आणि अशी चिंच झाली ना तर मी तिचा कोळसुद्धा छान निघतो एकदम. म्हणजे थोडी चिंच घेतली ना, पाण्यात टाकली की एवढा मोठा कोळ निघतो. त्यासाठी असे आम्ही 2-3 वर्षासाठी असे साठवून ठेवतो. म्हणजे या वर्षीचे गोळे पुढल्या वर्षी करतो आणि मग जे आधी असतात ठेवलेले ते आम्ही वापरायला सुरुवात करतो. तर अशा प्रकारे गोळे तुम्ही नक्की करून बघा, चिंचेची साठवण करून बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.